मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा अद्याप व्हायची असली तरी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। यात भाजपच्या वतीने मुंबई केंद्रित एक विशेष मोहीम राबवण्यात आली। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा असं या मोहिमेचं नाव। मुंबईतील समस्या आणि त्यावर अपेक्षित सुधारणा याबद्दल मुंबईकरांची मतं जाणून घेत त्या आधारे महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करणं हा या मोहिमेमागचा उद्देश। या मोहिमेद्वारे मुंबई भाजपला तब्बल 2,65,738 मुंबईकरांच्या सूचना प्राप्त झाल्यात। या सूचनांवर आधारित भाजप आगामी महानगरपालिका निवडणुकींचा जाहीरनामा तयार करणार आहे। तर मुंबई भाजपने राबवलेली ही मोहीम नेमकी काय आहे, मुंबईकरांनी नेमक्या कोणत्या सूचना दिल्यात, त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना आपल्या नगरसेवकांकडून कोणत्या अपेक्षा आहेत याबद्दलच समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। नुकताच मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे प्राप्त झालेल्या मुंबईकरांच्या सूचनांचं सादरीकरण केलं। 17 सप्टेंबर पासून ही मोहीम सुरू झाली आणि जवळपास 2.5 महिन्यात 2,65,738 मुंबईकरांच्या सूचना प्राप्त झाल्या। भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी मुंबईकरांशी संपर्क करून समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचून या सूचना प्राप्त केल्या। यात मुंबईतील डबेवाले, सफाई कामगार, ऑटो रिक्षा चालक, विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपट, साहित्य अशा सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। यात मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचं अमित साटम यांनी सांगितले। या मोहिमेत वेगवेगळ्या वयोगटातील लोकांकडून सूचना घेण्यात आल्या। यात रस्ते, पाणी, स्वास्थ्य, गृहनिर्माण, पुनर्वसन आणि शिक्षण या मुंबईतील प्रमुख 5 समस्यांकडे मुंबईकरांनी लक्ष वेधलं। या व्यतिरिक्त स्वच्छता, महिला व बाल सुरक्षा, वाहतूक, पार्किंग अशा अनेक समस्या भेडसावत असल्याचंही मुंबईकरांनी सांगितलंय। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, प्रामाणिकपणा आणि दांडगा जनसंपर्क अशा अपेक्षा मुंबईकरांनी आपल्या नगरसेवकांकडून व्यक्त केल्या आहेत। तर महायुती सरकारने केलेली मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि गृहनिर्माण आणि विकास ही 4 कामं सर्वाधिक आवडल्याचंही मुंबईकरांनी सांगितलंय। वास्तविक निवडणुका आल्या की सगळेच राजकीय पक्ष आपापला जाहीरनामा किंवा संकल्पनामा प्रसिद्ध करतात। मग त्यात कुठे घोषणांचा पाऊस असतो तर कुठे मोठमोठी आश्वासनं असतात। मात्र लोकांच्या समस्या काय आहेत ते समजून घेऊन त्यावर आधारित आपला जाहीरनामा काढणं ही मुंबई भाजपने राबवलेली स्तुत्य आणि अनोखी मोहीम म्हणावी लागेल। याचं कारण असं की या मोहिमेतून त्यांच्यापर्यंत केवळ मुंबईकरांच्या सूचनाच पोहोचल्या नाहीत, तर मुंबईकर जनता त्यांच्याशी जोडली गेली। मुंबईतील डबेवाले, सफाई कामगार, ऑटो रिक्षा चालक, विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी या सर्वांपर्यंत स्वतः पोहोचून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी त्यांच्या समस्या जवळून समजून घेतल्या। विशेष म्हणजे आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेअंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांच्या आधारे भाजप मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा तयार करणार आहे। यातून भाजपनं काय साध्य केलं? पहिली गोष्ट अशी की या मोहिमेमुळे भाजप मुंबईकरांच्या घराघरात पोहोचली। दुसरं म्हणजे मुंबईत सुरू केलेल्या विकास प्रकल्पांविषयी मुंबईकरांचं मत काय आहे हे त्यांना समजून घेता आलं। याशिवाय आपल्या नगरसेवकाविषयी मुंबईकर जनतेच्या भावना काय आहेत हेही त्यांना कळलं। अवघ्या 2.5 महिन्यात मुंबई भाजपने 2,65,738 मुंबईकरांच्या सूचना प्राप्त केल्या। त्यामुळे या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईकर जनता यंदा भाजपला नक्की साथ देईल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। तुम्हाला भाजपच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल काय वाटतं? आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या नगरसेवकांकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? मुंबईत सर्वाधिक कोणत्या समस्या आहेत आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? या सगळ्याबद्दल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MahaMTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।